डोळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार विशेष होणार आहे. मित्रांनो, अप्पूची तब्येत बिघडल्यामुळे सावलीची आई जयंतीला म्हणते की पटकन सावलीला कॉल लाव. तेव्हा जयंती चांगलेच टोमणे मारते आणि त्यानंतर कॉल लावून देते. कॉल लागता क्षणी इकडे अस्मी किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये अस्मी बघते की सावलीचा फोन वाजत आहे. त्यामुळे ती फोन जवळ जाते आणि फोन उचलते. तिकडून सावलीची आई म्हणत असते की अप्पू ची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर पैशांचा इंतजाम कर आणि आम्ही तिकडे समोर जात आहोत. त्यानंतर अस्मी मात्र हा फोन कट करते. मग जयंती विचारते काय झालं? त्यावर सावलीची आई सांगते की फोन तर कट झाला. मग आता जयंती अजून टोमणे मारते आणि म्हणते, बघितलं तुमच्या लेकीचा प्रताप, सरळ फोन कट करून दिला. म्हणजे याचा अर्थ आता तुमचा मुलगाच तुम्हाला कामाला येणार आहे. आताच तर कुठे त्यांना पगार यायचाच राहिला आहे की लगेच तुमचे दुखणे चालू झाले आहेत. आणि मग तेव्हा अशा टोमणे मारताना सावलीची आई चिडून म्हणते, अगं काळ वेळ तर बघ, आता काय चालू आहे काय नाही, नंतर तू बोल. तर त्यानंतर मग आपण इकडे बघतो की घरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त सावली ही तयारी करत असते, सगळीकडे पुष्पमाळा लावत असते आणि तेवढ्यात मग सखदेव सारंगकडे जातो आणि सारंगला म्हणतो की हे बघा सारंग सर, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सावली ही निष्पाप मुलगी आहे, तिला छल कपट करता येत नाही आणि अस्मी ही तिच्यावर सारखे खोटे नाटे आरोप करत असते. तुम्ही तर तिला आता हे सांगितलं आहे की पुरावे गोळा करायचे, पण ती कुठून करणार हो? तिला हे असं काही जमत नाही. तेव्हा सारंग सर म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी सिच्युएशन येते ज्यावेळेस त्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि मग तेव्हा सावली देखील हे पुरावे नक्कीच गोळा करेल अशी मला खात्री आहे आणि जे सत्य आहे ते सर्वांसमोर येईल. तू काळजी करू नकोस. त्यानंतर मग आपण इकडे बघतो सावलीची आई परत एकदा कॉल करते. त्यावेळेस किचनमध्ये मात्र बबलू गेलेला असतो. बबलू कॉल बघतो तर त्याला लक्षात येतं की हा सावलीचा कॉल आहे. मग पटकन तो सावलीजवळ तो कॉल नेऊन देतो आणि तिला सांगतो भरपूर वेळा याच्यावर कॉल येऊन गेला. त्यानंतर सावली त्या फोनवरून मग कॉल लावते. त्यावेळेस सावलीची आई सांगते की हे बघ सावली बाळा, पटकन तू आता लवकरात लवकर पैसे घेऊन ये. मी आधी पण तुला कॉल केला होता पैशांसाठी, तर तू लवकरात लवकर पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये ये. आम्ही ॲटोमधून आता अप्पूला तिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. हे ऐकल्यावर मात्र सावलीला धक्काच बसतो, कारण की तिला काहीच कल्पना नसते आणि एकदमच हा फोन आल्यामुळे ती पार गोंधळून जाते. तर तेवढ्यात मग सावली म्हणते की ठीक आहे आई, तू टेन्शन घेऊ नको. मी आत्ताच्या आत्ता भैरवी माईंकडे जाते आणि पैशांची व्यवस्था करते. तर तेवढ्यात तिथे अस्मी आलेली असते. अस्मी तिचं बोलणं ऐकत असते, पण तिला ते काही समजलेलं नसतं. सावली तिथून निघून जाते. तेव्हा अस्मी विचार करते की ही सावली नेमकी कुठे गेली असेल? सणावाराचं ही नेमकी कोणाकडे गेली असेल आणि हेच सत्य आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे ती मनीषला कॉल लावते आणि तिला सांगते की तुला तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे. मनीष तिचा पाठलाग करतो. त्यानंतर मग आपण इकडे बघतो सखदेव हा ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला पैशाची मदत मागतो. पण ऐश्वर्या त्याला म्हणते की तुम्हाला फक्त एवढंच हवं असतं, अर्धं काम करायचं आणि लगेच पैसे मागायचे. 15 दिवस पण झाले नाहीत तू काम करून की लगेच ॲडव्हान्स पैसे मागायचे आणि पळून जायचं. मग तेव्हा सखदेव म्हणतो मी पळून कुठेही जाणार नाही, पण आज मला पैशांची फार गरज आहे. तेव्हा ऐश्वर्या विचारते मला कारण सांग, मग मी तुला पैसे देईन. पण सावलीने सक्त सांगितलेलं असतं की कोणालाही सांगू नको की अप्पूची तब्येत बिघडली आहे, नाहीतर सणावारांचं परत आता घरामध्ये गोंधळ होईल. त्यामुळे तो काहीच बोलत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तू फक्त खोटं बोलत आहेस, त्यामुळे तुला ₹1 देखील मिळणार नाही. कामचुकारपणा सोडून तू तुझं काम कर. सखदेव मग खाली हातानेच तिथून निघून जातो. तर इकडे सावली ही भैरवीकडे पोहोचलेली असते. सावलीला बघताच भैरवीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी मागायला आली असावी. त्यामुळे भैरवी तिला म्हणते, "वाह! नवीन वर्षाची तू इथे कसं काय? आणि आपल्या गाण्याचा रियाज कसा चालू आहे? आता आपलं कॉम्पिटिशन पण जवळ आली आहे ना?" तेव्हा सावलीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि सावली म्हणते की "माई, मी वेगळ्याच कामासाठी इथे आले आहे. अप्पूची तब्येत ही फार खराब झालेली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे." तेव्हा लगेच भैरवी म्हणते, "वा, इथे मी तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे आणि तू हे अभद्र गोष्टी माझ्यासमोर बोलत आहेस. पैसे मागायला आली आहेस ना? तुला काय वाटलं गं, मी तुला पैसे देईन? अगं प्रत्येक वेळेस काय उठलं की सुटलं माझ्याकडे पैसे मागायसाठी का येता तुम्ही? आपल्याला पैसे कसे येतात? जेव्हा ताराचं गाणं होतं आणि मग आता तर सध्या असं झालंय, की तू बिझी झाली आहेस. लग्न झाल्यापासून सगळा कार्यक्रमाचा गोंधळ झालेला आहे. कार्यक्रम आपले फार कमी होत आहेत. त्यामुळे पैसे देखील आपल्याला मिळत नाहीयेत. कारण की तुला विचारून आम्हाला आता कार्यक्रम घ्यावा लागत आहे आणि मग अशामध्ये पैसे कुठून येणार? मी तुला ₹1 देखील देणार नाही. तू तुझी व्यवस्था कर." तेव्हा मग सावली तिथे फार रिक्वेस्ट करते, पण मात्र भैरवी तिचं एकही ऐकत नाही आणि तिला तिथून हाकलून लावते.
तेवढ्यात मग सावलीच्या आईचा कॉल येतो आणि म्हणतो, बाळा पैशाची व्यवस्था झाली का? तेव्हा सावली म्हणते, आई मी लवकरच करेल मी पैशाची व्यवस्था, तू चिंता करू नकोस. तर त्यानंतर आपण इकडे बघतो की घरामध्ये सगळेजण गुढीपाडव्यानिमित्त तयारी करत असतात. तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते आणि तिलोत्तमा विचारते की घरातील सगळेजण कुठे गेले आहेत बाकीचे? कारण फक्त तिथं बबलू, सोहम आणि अमृताच असतात. तेव्हा बबलू मुद्दामून म्हणतो, हो सावली वहिनी पण दिसत नाहीये. तेव्हा तिलोत्तमाला राग येतो आणि म्हणतो, मी सावलीबद्दल विचारलेलं नाही, मी घरातील इतर सदस्यांबद्दल विचारलेलं आहे. ती आपल्या घराची सदस्य नाही. आणि मग तेव्हा बबलूचं तोंड पडतं. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, हे बघ आज शुभ दिवस आहे आणि सगळ्या शुभच गोष्टी घडायला हव्यात. त्या मुलीबद्दल मला काहीही घेणं देणं नाही. ती कुठे जाते, काय करते याबद्दल मला तीळ मात्र देखील काहीच फरक पडत नाही. तर त्यानंतर मग आपण इकडे बघतो घरामध्ये ऐश्वर्या आणि अस्मी हे दोघेजणी बोलत असतात. तेवढ्यात तिथे अमृता येते. ऐश्वर्या अमृताला विचारते की ती मूर्ख मुलगी घरामध्ये दिसत नाहीये. तेव्हा अमृता म्हणते की तुला कधीपासून तिची काळजी वाटायला लागली? तेव्हा ती सांगते, मला काळजी वगैरे काही वाटत नाहीये. घरामध्ये खूप सारी काम पडली आहे. त्याच्यामुळे मी विचारत आहे. खरं तर तिला जाणून घ्यायचं असतं की आज सावली कुठे गेली आहे. पण अमृता देखील तिला म्हणते की हे बघ तू जास्त काळजी करू नकोस. ती घरामध्येच इकडे-तिकडे असेल किंवा मी बबलू वगैरेला विचारून तुला सांगेन. आणि तसंही सणावाराचं ती कुठे जाणार आणि नवीन जोडप्याच्या हातेच आज पूजा होणार आहे. त्यामुळे ती नक्कीच येईल. तू टेन्शन घेऊ नकोस. हे ऐकल्या क्षणी मात्र अस्मीला चांगलाच राग येतो आणि ऐश्वर्या देखील तिच्याकडे रागाने बघत असते. तर पुढे मग आपण इकडे बघतो की घरामध्ये सारंग याला शर्टची बटन सापडत नसतात. तेवढ्यात तिथे अमृता जाते आणि अमृता विचारते, "अरे काय शोधत आहेस?" तेव्हा तो सांगतो, "अगं माझी शर्टाचे बटन सापडत नाहीये." तेव्हा अमृता म्हणते, "अरे सावलीला माहीत असेल." पण तेवढ्यात सारंग म्हणतो, "पण ती घरामध्ये नाहीये. मी तिला खूप शोधलं, पण ती घरामध्ये कुठेच नाहीये. त्यामुळेच मी माझेच बटन शोधत आहे." तेव्हा अमृता म्हणते, "हो यार, मला पण आता बबलू आणि सोहम म्हणत होते, की ती कुठेच सकाळपासून दिसत नाहीये." तेव्हा सारंग म्हणतो, "तू तिला फोन लावला होता का?" त्यावेळेस अमृता म्हणते, "हो, मी फोन लावला होता, पण ती फोन काही उचलत नव्हती." आणि मग तेव्हा सारंगला टेन्शन येतं. सारंग म्हणतं, "असं कसं काय? आता एवढा मोठा घरामध्ये सण आहे आणि ती कुठे गेली आहे?" मग तेव्हा अमृता म्हणते, की "तेच तर कळत नाहीये. सकाळपासून सावली घरामध्ये नाहीये आणि घरातील आता गुढीपाडव्यासाठी सगळी काही तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात आता पूजा देखील सुरुवात होणार आहे, पण सावलीचा कुठेच पत्ता नाही." आणि मग हे ऐकल्यानंतर सारंगला चांगलंच टेन्शन येतं. तर मित्रांनो, मग आता सारंग सावलीच्या मदतीला धावणार का? हे पाहणे देखील आता फार इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.